नमस्कार. तर आज रात्री असं झालं ना, की माझा उपवास होता म्हणून मी शाबू बनवत होते आणि सगळेच म्हणाले, की आम्हालाही शाबू खायचा आहे. आमची ही इच्छा आहे. तर हे बघा, ज्यावेळेस मी शाबू बनवत असते ना, त्यावेळेस कोणीच खात नसतं. पण आता ना सगळ्यांची इच्छा आहे. मुलांचं ना काहीच सांगता येत नाही. कधी त्यांची इच्छा काय असते. आणि नंतर विचार केलं, की चला सगळ्यांसाठी ना शाबू बनवून घेऊयात आणि शाबू ना मी थोडंच भिजवलं होतं. जितकं मी भिजवलेलं आहे तितकंच मी शाबू करून घेणार आहे. कारण मला माहिती नव्हतं, की यांनाही खायचं आहे. मला नाही भेटलं ना तरी चालेल, पण मुलांना खाऊ दे. आणि हे विचार ना फक्त आईच करू शकते. कुठलीही आई असेल ना, अगदी तोंडातलं घास देखील मुलांना देत असते. आणि हेच काम ना मुलं आईसाठी करत नसतात. आता सध्या असं चाललेलं आहे ना, मुलंच आईचं तिरस्कार करत असतात. त्यांना सांभाळायला ना त्यांना खूप जड जात असतो. तर कसं आहे ना, एक आई 4 मुलांना सांभाळू शकते, पण 4 मुलं मिळून देखील एक आईला सांभाळू शकत नाहीत आणि ही सत्य परिस्थिती आहे. तर प्रत्येक मुलं असं नाहीत, तर काही मुलं असेही असतात, जे आई-वडिलांचा सन्मान करतात, आदर करतात, त्यांना प्रेम देत असतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आता जे तुम्ही तुमच्या आई-वडिलांना देत असता ना, तेच तुम्हाला उद्या तुमची मुलं देत असतात. ते काहीही असेल, चांगलं असेल किंवा वाईट असेल. मुलांकडून तेच अपेक्षा करा, जे तुम्ही आता तुमच्या आई-वडिलांना देत असता. बरोबर ना? आणि या जगामध्ये ना निस्वार्थपणे प्रेम करणारे फक्त आपले आई-वडीलच असतात. दुसरे कोणीच नाही. दुसऱ्यांना ना प्रेम द्यावं लागतं. मग त्यांच्याकडून भेटत असतं. पण आई-वडिलांचं तसं नसतं. न मागताही त्यांच्याकडून प्रेम भेटत असतं. बरोबर ना? बाय.